काल मला एका कस्टमरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की फेसबुकवर तुमची ॲड बघितली आणि आम्हाला आमच्या दाजींसाठी मेडिक्लेम घ्यायचा आहे, तर हप्ता किती येईल? एक तर बरेच जण डायरेक्ट हप्ताच विचारतात. जाऊ द्या, तो भाग घेऊ नये. म्हटलं त्यांची जन्मतारीख वगैरे पाठवा, त्यांचे मेंबर किती ते पाठवा आणि मग तुम्हाला मी प्रीमियम काढून देतो. बेसिक प्लॅनला किती लागेल, ॲडव्हान्स प्लॅन घेतला तर किती प्रीमियम लागेल ते डिटेलमध्ये काढून घेतो. आणि हिस्ट्री विचारली त्यांना, काही हिस्ट्री आहे का, म्हणजे डायबिटीज, BP, शुगर वगैरे काय आहे का? तर त्यांनी नाही सांगितलं. म्हटलं ठीक आहे, म्हटलं मी तुम्हाला प्रीमियम काढून देतो. नंतर त्यांनी विचारलं की लगेच चालू होईल का, म्हणजे हॉस्पिटलमध्ये कॅशलेसमध्ये उपचार होतील का? मग म्हटलं ना, नक्की करायचं काय तुम्हाला? तर ते म्हणे त्यांना डायबिटीज, BP, शुगर वगैरे काही नाही, परंतु डॉक्टरांनी त्यांना स्टोनचा त्रास आहे, तर ऑपरेशन सांगितलं आहे, तर त्यासाठी मेडिक्लेम काढायचं आहे. मग आता त्यांना हे माहीत नाही की हे जे ठराविक जे आजार असतात त्यांना वेटिंग पिरियड असतो, ते लगेच चालू होत नाही. यासाठी मेडिक्लेम हा निरोगी असताना, म्हणजे एखादा आजार चालू होण्याच्या अगोदर काढायचा असतो. एखादा आजार चालू झाल्यानंतर कदाचित ती मेडिक्लेम कंपनी आपल्याला मेडिक्लेम देत नाही, किंवा जर दिला तर लोडिंग लावून घेते, किंवा मग वेटिंग पिरियड लावून घेते. म्हणजे ज्या ठराविक आजारासाठी तुम्हाला उपचार घ्यायचे, काही ऑपरेशन वगैरे करायचे, तर त्याला वेटिंग पिरियड असतो. काही आजारांना 2 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो, काही आजारांना 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असतो. लगेच आज आजार झाला, उद्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितलं, मग तुम्ही मेडिक्लेम काढला आणि लगेच तो चालू होईल, असं कधी नसतं. त्यासाठी मेडिक्लेम हा कधी निरोगी असताना, म्हणजे चांगले असताना काढून ठेवायचा असतो.